सन्माननीय विजयजी कोंबे या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार सन्माननीय दत्तात्रयजी सावंत, शिक्षक समितीचे राज्याचे नेते आमचे मार्गदर्शक सन्माननीय उदयराव शिंदे, व्यासपीठावर उपस्थित असलेले धनश्री परिवाराचे मार्गदर्शक सन्माननीय शिवाजीराव काळुंगे सर, सन्माननीय ॲडव्होकेट नंदकुमार दादा पवार, शिक्षक समितीचे राज्याचे महासचिव सन्माननीय राजेंद्र कोरगावकर, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या शिक्षक समिती महिला आघाडीच्या राज्याच्या अध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा शिक्षक बँकेच्या चेअरमन वर्षाताई केनवडे मॅडम, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी पद्माकरजी कुलकर्णी, शब्दशिवार प्रकाशन संस्थेचे प्रमुख इंद्रजित घुले, सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि आपल्या गावामधल्या शाळेचा सन्मान होतो आहे त्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या सदस्या आदरणीय डोके मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, अनावधानानं एखादा नामोल्लेख राहून गेला आहे कारण संघटनेचे अनेक मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामधली मंडळी उपस्थित आहेत. कार्यक्रम सुरू व्हायला वेळ झाला आहे. या कार्यक्रमाच्या अतिथी खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे मॅडम याही आपल्यामध्ये काही वेळामध्ये उपस्थित होत आहेत. खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचा सोलापूरला अचानक दौरा सकाळचा दुपारी लागल्यामुळं थोडासा तिथं विलंब झाला आहे, पण निश्चितपणानं त्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले आपण सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, गेल्या 30 वर्षापासून छत्रपती परिवार महाराष्ट्रामध्ये काम करतो. 6000 लोकवस्तीच्या मरोडे गावामध्ये 1995ला नोकरीमध्ये येण्याच्या अगोदर काही शिक्षक बांधवांनी आम्ही या कामाला सुरुवात केली आणि बघता बघता सगळ्या क्षेत्रामधलं काम जे उभं केलं त्याची पुनरुक्ती मी करणार नाही, कारण अनेक मंडळी या परिवाराचं गेल्या 30 वर्षापासून सुरू असलेलं काम, त्या कामाबद्दल आपण अवगत आहात आणि म्हणून त्याच्यामधला एक भाग 7 ते 11 मार्चला 26वा मरोडे फेस्टिवल सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. आज 24वा शैक्षणिक पुरस्कार वितरणाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि या कार्यक्रमाला एक विशेष उंची या निमित्तानं प्राप्त झाली आहे की या छत्रपती परिवारानं गेल्या 22 वर्ष राज्यस्तरावरच्या वक्तृत्व, काव्यवाचन आणि एकपात्री अभिनयाच्या स्पर्धा घेतल्या. नागपूरपासून सिंधुदुर्गपर्यंतचे 22-24 जिल्हे सातत्यानं या स्पर्धेमध्ये सहभागी होत राहिले. सर असतील, काळुंगे सर, दादा, ही सगळी मंडळी याची साक्षीदार आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये जिथंही कुठं आपण जात त्या ठिकाणी मी मरोड्याच्या व्यासपीठावरती घडलो हे अभिमानानं सांगणारे अनेक लोक आज महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याच्यामधलं एक नाव ज्योती वाघमारे हे आज राज्यसभेमध्ये खासदार म्हणून पोहोचलं याचा आम्हाला निश्चितपणानं आनंद आहे. 1999 पासून 2005 पर्यंत 6 वर्ष मरोड्याच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्या सहभागी होत राहिल्या. पुढेही अनेक व्याख्यानमालाच्या निमित्तानं त्या आपल्या संस्थेबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून त्या आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत. महाराष्ट्रामध्ये दुसरं एक मोठं नाव आहे सुषमा अंधारे यांचं, तेही 5-7 वर्ष या व्यासपीठाशी जोडलं गेलेलं नाव आहे. आपल्याला मी आठवण म्हणून या ठिकाणी सर सांगेन, 2024ची विधानसभेची निवडणूक होती आणि प्रचाराची सांगता सभा मरोड्यामध्ये घेण्याच्या बद्दल स्वर्गीय भारतनाना बालकेने मला नियोजन करायला सांगितलं आणि माझा आवाज बसलाय, वक्ता बोलवा अशी सूचना केली. बोलवायचं कुणाला, मी एक 3-4 नावं दिल्यानंतर पटकन सुषमा अंधारे यांच्या नावापुढे त्यांनी बोट ठेवलं आणि मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यावेळेला नागपूरमध्ये नितीन राऊत साहेबांचा कॅम्पेनिंग त्यांच्याकडे होतं. नागपूरवरनं फ्लाईटनं पुण्याला येऊन मरोड्यामधली शेवटची सभा त्या ठिकाणी सुषमा अंधारेंनी घेतली. ही कनेक्टिव्हिटी मरोड्याच्या व्यासपीठानं सातत्यानं गेल्या 30 वर्षापासून जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्राला अनेक नवोदित वक्ते दिले, कवी दिले, अभिनेते दिले आणि त्याच्यामध्ये कालच्या 8 मार्चला मरोडे फेस्टिवलमध्ये
प्राध्यापक नितीन बानगुडे पाटलांचं व्याख्यान झालं आणि या नितीन बानगुडे पाटलांच्या व्याख्यानाला निघण्याच्या अगोदर घरी चहा पान झाल्यानंतर माझ्या घरामध्ये 101 वेगवेगळ्या पद्धतीची सन्मान चिन्ह, त्या सगळ्याकडे बघत बघत त्यांची नजर एका सन्मान चिन्हावरती फिरावली. काही वेळ ते तिथं उभा राहिल्यानंतर मी शोकेची काच बाजूला केली आणि त्यांच्या हातामध्ये एक ट्रॉफी दिली. उदय बापू, ती तुमच्या जिल्ह्यामधल्या मान दहिवडीच्या पोलीस स्टेशनच्या वतीनं 2000 साली राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा त्या ठिकाणी आपल्याच एक सहकारी भगिनी इंद्रायणी जवळ मॅडम, मस्के मॅडम, त्यांनी ती स्पर्धा आयोजित केलेली होती आणि त्या स्पर्धेला नितीन बानगुडे पाटील हे स्पर्धक म्हणून हजर होते. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, पवार सर त्यावेळेला मी स्पर्धक होतो आणि तुम्ही परीक्षक म्हणून हजर होता. ही ट्रॉफी बघितल्यानंतर 26 वर्षानंतर देखील हा क्षण त्यांच्या आठवणीमध्ये निश्चितपणानं राहिला. अशी महाराष्ट्रामधली सगळ्या क्षेत्रामधली माणसं या ठिकाणी आपण जमवलेली आहेत, एकत्र केलेली आहेत. गेल्या 24 वर्षाच्या कालावधीमध्ये छत्रपती परिवाराच्या माध्यमातून शैक्षणिक पुरस्कार दिले जातात. कृतिनिष्ठ शिक्षक पुरस्कार, स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार आणि वृक्षमित्र शाळा पुरस्कार या पुरस्काराची रचना आपण करतोय. महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्र्यांच्या नावानं 3 वर्षापासून स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियान राबवायला सुरुवात केली आणि मला आठवतं 2001 साली आदरणीय ढोबळे सर कॅबिनेट मंत्री होते आणि 2001 साली मरोड्यामध्ये पहिल्यांदा सकाळची अर्धवेळ शाळा आपण घेतली आणि दिवसभरामध्ये मंगळवेढा तालुक्यामध्ये शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम घेतला. वर्तमानपत्रांनी उलट्या सुलट्या बातम्या छापल्या, म्हणजे मंत्री आहेत म्हणून सकाळची शाळा भरवली का, दुपारी चर्चासत्र झालं नाही का वगैरे. पण 2001 ला जी परंपरा आपण चालू केली ती परंपरा निरंतरपणानं जपण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. हे सगळं करत असताना जेवढे म्हणून पुरस्कार दरवर्षी आपण देतो त्याच्यामधले आजवर 17 जण राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले, 9 जण राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आणि जिल्हा परिषद ज्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकते त्याच्यामध्ये 40% पुरस्कार यापूर्वी छत्रपती परिवारानं निवडलेले असतात. अशा पद्धतीची एक चोखंदळ भूमिका घेऊन शिक्षण क्षेत्रामधल्या चांगुलपणापर्यंत धावून जाण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. अनेक विविध स्वरूपाचे कार्यक्रम, मग ते सामुदायिक विवाह सोहळ्याचे असतील, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा गोरगरिबांना किराणा वस्तूंच्या मालाचं वाटप करण्याची भूमिका असेल, आशा वर्कर आरोग्य कर्मचारी यांना आर्थिक मदत करण्याची भूमिका असेल, लेखीचं झाड सारखा उपक्रम असेल, गावाच्या परिसरामध्ये पाणलोट विकासाची कामं करण्याचे उपक्रम असतील, अनेक विविध स्वरूपाचे उपक्रम सातत्याने आपण राबवतोय. आणि हे राबवत असताना 2015 साली लोकनायक नावाचं एक पहिलं पुस्तक, मला वाटतं हे 3-4 जण वळीनं 5-6 जण या ठिकाणी आहेत, उदय बापू देखील आपण त्या कार्यक्रमाला होता. आज एवढ्या 10 वर्षाच्या कालावधीनंतर साहित्य क्षेत्रामधलं दुसरं पुस्तक चक्रव्यूहात शिक्षण नावाचं आज या ठिकाणी प्रकाशित होत आहे. मला सांगायला आनंद आहे की हे साहित्य क्षेत्रामधलं माझं पुस्तक आहे, पण दुःख देखील हे आहे की प्राथमिक शिक्षक ज्या व्यथा आणि वेदनेला सामोरा जातोय त्या वेदना एका बाजूला गिळत असताना मी ज्या गोरगरिबांच्या झोपडीमधनं येऊन पांढरपेशी मध्यमवर्गीय झालो त्या वर्गामधल्या मुलांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची मोकळीक शासनकर्त्यांच्या धोरणामुळे राहिलेली नाही. ही एक अस्वस्थता शिक्षकांच्या मनामध्ये तयार झालेली आहे आणि म्हणून गेल्या काही वर्षामध्ये ब्लॉगच्या माध्यमातून सातत्यानं वेगवेगळ्या विषयावरती लिहित गेलो, काही संकलित झाले आणि ज्या वेळेला मी लिहितो त्यावेळेला महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटनेमुळं हे लेख सगळीकडे जातात आणि दर लेखाला 100-200 नवीन मित्र जोडले जातात, प्रतिक्रिया येतात, लिहिण्याची ऊर्जा आणि प्रेरणा ही सगळी मंडळी देत राहते आणि अशा माध्यमातून लिहिण्याची एक उमेद आणि उत्साह वाढत गेला. गेल्या 15-20 दिवसाच्या कालावधीमध्ये इतर सगळी कामं थोडीशी बाजूला ठेवली, काही गोष्टी संकलित केल्या, काही गोष्टी नव्यानं लिहिल्या आणि लिहिण्यासाठी एक 10 दिवसाचा वेळ दिल्यानंतर एक दुसरं पुस्तक या ठिकाणी चक्रव्यूहातलं शिक्षण नावाचं आपल्या सगळ्यांच्या पुढे येतंय. हे पुस्तक माझी आपल्याला विनंती आहे की शिक्षकाजवळ तर ते असलंच पाहिजे,
पण शिक्षक जिथं म्हणून कुठं जातो, कार्यक्रमाच्या निमित्तानं सामाजिक राजकीय माध्यमाच्या प्रतिनिधीला बोलावतो, त्यांच्या हातामध्ये हे पुस्तक द्या. आम्ही काय सोचतो, आम्ही काय भोगतो, आमच्या वाट्याला काय वेदना आलेल्या आहेत हे जर समाजाला कळायचं असेल तर आपला हा लढा केवळ संघटना म्हणून आपल्याला लढून चालणार नाही, समाजाला सोबत घेण्याची भूमिका आपल्याला करावी लागेल. आणि समाजाला सोबत घेण्याच्यासाठी समाजाचं जनजागरण करण्याच्या उद्देशानं या ठिकाणी चक्रव्यूहामधलं शिक्षण हे पुस्तक या ठिकाणी आज मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. सेवानिवृत्तीचे कार्यक्रम असतील, येणाऱ्या पाहुण्यांना गिफ्ट काय द्यावं, तर हे पुस्तक आपण भेट द्या. एखाद्यानं नवीन घर बांधलंय, तिथं भेट काय द्यायचं, शाल फेटा जुनं झालं, हे पुस्तक आपण द्या आणि लोकांना कळू द्या. 5 जणांना वाचायला दिलं तर 4 जण 2 जण वाचतील, विचार करतील आणि विचार करणारे लोक हे गोरगरीब आणि बहुजन समाजाचं शिक्षण वाचवण्याच्या लढ्यामध्ये तुमच्या माझ्या सोबतीला येतील, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण निघालोय. एका बाजूला नेपाळची बातमी गेल्या 4 दिवसामध्ये आपण वाचतोय. नेपाळच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केलं या पुढच्या कालावधीमध्ये प्रत्येक मुलगा हा सरकारी शाळेमध्ये शिकेल. मग तो नेपाळच्या राष्ट्राध्यक्षाचा असेल, मोठ्या अधिकाऱ्याचा असेल किंवा लोकप्रतिनिधीचा असेल, तो सरकारी शाळेमध्ये शिकेल, अशा पद्धतीची भूमिका जाहीर केली. आणि दुसऱ्या बाजूला स्वीडन जे तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये पुढे होतं, त्यांनी देखील ऑनलाईन शिक्षणाच्या बद्दलचा अट्टास पूर्णपणे बाजूला केला आणि पाठ्यपुस्तकं पुन्हा विद्यार्थ्यांच्या हाती दिली पाहिजेत, अशा पद्धतीची भूमिका घेतली. जे राष्ट्र वेगळ्या पद्धतीच्या भूमिका शिक्षण क्षेत्रामध्ये आणत होते ते जर दुरुस्त होत असतील तर आपल्याला सुद्धा दुरुस्त व्हायचं आहे. आणि म्हणून हा जो लढा आहे हा व्यापक स्वरूपाचा लढा, आमच्या हक्काच्या साठीचा हा लढा नाही, तर गोरगरीब आणि बहुजन समाजाचं शिक्षण वाचवणं ही नैतिक आपली तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्या जबाबदारीच्या लढ्याचं आयुध म्हणून आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये ते पुस्तक असलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक प्रकरण नव्यानं आलं, शिक्षण चोरापासून सुरक्षित शिक्षक बांधणी. कुठं चोऱ्या होत नाही, दिवसभर घर बंद राहिलं का काजी साहेब हटकून मंगळवार चोरी होती. पण आपण सर्वे जर करून बघितला तर शिक्षकांच्या कॉलनीमध्ये चोरी होत नाहीत. याचं कारण शासन आम्हाला ऑनलाईन कामं एवढी आज सोपवत आहे की आमच्या सगळ्यांना रात्रंदिवस त्या ऍप त्या लिंक भरण्याच्यासाठी जागा राहण्याची वेळ येते. आणि म्हणून शिक्षकाच्या घरामध्ये दिसणारा उजेड हा चोराला त्या कॉलनीकडे पावलं पडू देत नाही. अशा पद्धतीची एक विचित्र परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये तयार झाली. 1 न 2 अनेक विषयाचे 29 प्रश्न घेऊन या पुस्तकाच्या रूपानं मांडणी केली आहे. माझी आपल्याला विनंती आहे, जाताना स्टॉलच्या समोरच्या बाजूला हे पुस्तक आपल्या सगळ्यांच्यासाठी विक्रीला ठेवलंय. आज स्वागत मूल्य म्हणून 100 रुपयामध्ये हे पुस्तक आपल्याला उपलब्ध होणार आहे. ज्या ज्या भागामध्ये कार्यकर्ते आलेले आहेत, एक पुस्तक घेण्यापेक्षा 10-5 पुस्तकं घ्या आणि ती जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवा, अशा पद्धतीची भूमिका व्यक्त करतो. व्यासपीठावरची सगळी मान्यवर मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिली, सहभागी झाली, त्यांचं अंतःकरणापासून स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद गुरुजी. मंडळी, या सुंदर आणि समर्पक मनोगतावरती, प्रास्ताविकावरती एवढंच म्हणावंसं वाटतं. संत श्रेष्ठ संत कबीर एका ठिकाणी असं लिहून जातात